राज्यामध्ये मुसळधार पावसाला आजपासून सुरुवात झाली आहे। पुढील 2 तासांच्या आतमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडण्याची शक्यता या 16 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे 2 तासांच्या आतमध्ये या 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस मुंबईकडून येत असल्याने आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। शेतामध्ये पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठं चिंतेचं वातावरण बनलेलं आहे। मान्सूनच्या वातावरणात अचानक एक प्रचंड मोठा बदल घडून आलाय। त्यामुळे महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांसाठी पुढचे 24 तास भयंकर धोका असल्याचं सांगितलंय। या 16 जिल्ह्यांमध्ये पुढील 2 तासांच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी दाखल होतोय। सध्याला हा पाऊस मुंबईमध्ये आहे, पुढे सरकल्याचं पाहायला मिळतंय आणि मुंबईकडूनच या 16 जिल्ह्यांमध्ये आता हा पाऊस त्या ठिकाणी दाखल होण्याची दाट शक्यता आहे। मुंबईकडून जोरदार पाऊस या 16 जिल्ह्यांमध्ये पुढे सरकत असल्याचं हवामान खात्याकडून सांगितलं आहे। या 16 जिल्ह्यांना तीव्र पावसाचा पुढील 2 तासांच्या आतमध्ये धोका असल्याचं सांगितलंय। काही काळासाठी थांबलेला पाऊस आता चक्रीवादळाच्या स्वरूपात या 16 जिल्ह्यांमध्ये राक्षसी वेगाने पुढे सरकत आहे। विशेष म्हणजे हवामान खात्याने ढगफुटी सदृश पावसाचा इशारा दिलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। आता गेल्या 2 महिन्यांमध्ये जेवढा पाऊस पडला नाही तेवढा अवघ्या 24 तासांच्या आतमध्ये या 16 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली। त्यामुळे 16 जिल्ह्यांची एक विशेष यादी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आली। ज्या जिल्ह्यामध्ये आता रेड अलर्ट दिलाय, शेती पिकांची काळजी घेण्यास सांगितलंय, विजा चमकतील, नदींना पूर येतील, रस्त्यावर पाणी साचेल अशा प्रकारचं 16 जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। हवामान खात्याने अंदाज इतका ठाम दिलाय की ज्यामध्ये आता कोणाचीच सुटका होणार नसल्याचं सांगितलंय। मुसळधार पावसामध्ये ताशी 100 ते 120 प्रति तास किलोमीटर वेगाचे वारे वाहत असल्याने यामध्ये अनेकांची पत्रे उडण्याची शक्यता आहे, झाडे कोसळण्याची शक्यता आहे। जर तुमच्या आसपास जर नदी असेल तर त्याला पूर होण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी नदी असेल तर त्या ठिकाणी कोणी आसपास जाऊ नये असं सांगितलंय। नदीच्या किनाऱ्याकडील जे गाव असतील तर त्या ठिकाणी मोठा धोका असण्याचं देखील सांगितलंय। नदी नाले ओढे आता तुडुंब भरून वाहण्याची शक्यता आहे। येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस या 16 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पडण्याची शक्यता वर्तवली आहे। काही आठवड्यापासून मान्सूनचा जोर काहीसा कमी झाला होता। अनेक भागामध्ये पावसाने त्या ठिकाणी हजेरी त्या ठिकाणी कमी लावली होती, परंतु काल एक बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये एक विशेष आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे 10 जिल्ह्यांना आता चक्रीवादळाचा मोठा धोका देखील या ठिकाणी असण्याची शक्यता वर्तवल्या। इतिहासात पहिल्यांदाच आता 24 तासांमध्ये इतकी त्या ठिकाणी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आल्या की मागील 2 महिन्यांमध्ये इतका पाऊस पडला नव्हता। तो पाऊस येत्या 24 तासांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। या 16 जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट देऊन टाकलाय। बघा, जर तुम्ही शेतकरी असाल आणि शेतामध्ये कोणती पिके पेरली असेल तर त्यासाठी मोठा धोका असल्याचं या ठिकाणी वर्तवलंय। त्यामुळे प्रत्येकाने सावध राहायचं आहे। आता या ठिकाणी विशेष शेतकऱ्यांसाठी काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलंय। या 16 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय। कोणते ते जिल्हे आहेत जिथे 16 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय, तसेच कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट दिलाय, ऑरेंज अलर्ट कोणत्या जिल्ह्याला दिलाय। चला तर मग याची सविस्तर हवामानाबद्दलची अपडेट या ठिकाणी आपण जाणून घेऊया। भारतीय हवामान अभ्यासक पंजाबराव डग साहेबांनी येत्या 24 तासांमध्ये पाऊस त्या ठिकाणी मुसळधार पडणार असल्याचं सांगितलंय। त्यांनी पुढील काही तासांमध्ये आता या 16 जिल्ह्यांना सतर्क राहण्याचं त्या ठिकाणी सांगितलंय। जर पेरणी केली असेल तर त्या शेतकऱ्यांना महत्त्वाच्या टिप्स सुद्धा आता या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघणं तुमच्या आता या ठिकाणी फायद्याचं ठरणार आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही आठवड्यापासून मान्सूनचा जोर कमी झाला होता, पण याच वेळी बंगालच्या उपसागरात आग्नेय भागामध्ये समुद्राच्या पृष्ठभागावरच तापमान सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशांनी वाढलं। या वाढलेल्या तापमानामुळे तिथे एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला। हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू अधिक तीव्र होत गेला आणि त्याने खोल डिप्रेशन रूप धारण केलं। म्हणजे समुद्रातल्या पाण्याचा एक प्रचंड मोठा साठा तिथे तयार झालाय। याच वेळी अरबी समुद्रातही हालचाली सुरू झाल्या। नैऋत्य मोसमी वारे आणि बाष्प घेऊन येतात ते अत्यंत प्रबळ झाले। सामान्यपणे हे वारे महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर पुढे सरकतात।
पण यावेळी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र प्रणालीमुळे या वाऱ्यांना आपल्या दिशेने खेचायला सुरुवात केली। अरबी समुद्रातून बाष्प घेऊन येणारे ढग आता बंगालच्या उपसागराकडे सरकतायत। त्यामुळे राज्यातील या 16 जिल्ह्यांना येत्या 24 तासांमध्ये मोठ्या पावसाचा धोका असल्याचं देखील या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। विशेषतः त्या 16 जिल्ह्यांसाठी आता हवामान खात्याने रेड दिलाय, त्या ठिकाणी रेड अलर्ट देऊन टाकलाय, ज्याची यादी सुद्धा 16 जिल्ह्यांची या ठिकाणी आता सांगून टाकली आहे। तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न झाला असेल की आता कोणते 16 जिल्हे आहेत जिथे ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे, कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा त्या ठिकाणी धोका संबोधण्यात आला आहे, कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय तर कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन टाकलाय। चला तर मग प्रत्येक जिल्ह्याला नेमकं कशा पद्धतीचा पाऊस येत्या 24 तासांमध्ये पडेल याची संपूर्ण यादी या ठिकाणी आता आपण समजून घेऊया। या ठिकाणी आता सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। सर्वप्रथम त्या 10 जिल्ह्यांमध्ये आपण बोलूया जिथे चक्रीवादळाचा मोठा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। आता बघा, मे महिन्याच्या शेवटी शक्ती नावाचं चक्रीवादळ धडकणार होतं। त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी भीतीचं वातावरण पसरलं होतं की चक्रीवादळ येणार। पण आता त्या ठिकाणी चक्रीवादळ विरुद्ध दिशेने फिरलं आणि त्या ठिकाणी गेलं। परंतु आता या 10 जिल्ह्यांना परत एकदा चक्रीवादळाचा मोठा धोका असल्याचं या ठिकाणी सांगितलंय। यामध्ये 100 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे सुद्धा वाहू शकतात असं सांगितलंय। काही क्षणासाठी हा वेग त्या ठिकाणी काही जिल्ह्यांना 200 किलोमीटर प्रति तासाचा टप्पाही ओलांडू शकतो। ही प्रणाली समुद्रापासून जमिनीवर येताना विशेषतः कोकण किनारपट्टीवर तिचा सर्वाधिक प्रभाव पडणार असल्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। समुद्रात उंच लाटा उसळतील, त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय। जे मच्छीमार समुद्रात गेले असतील त्यांना तातडीने परत बोलावलं जाऊ शकतं। या प्रणालीचं वैशिष्ट्य म्हणजे तिचा वेग कमी आहे, म्हणजेच हळूहळू पुढे सरकणार आहे। त्यामुळे ती एका ठिकाणी जास्त काळ थांबेल आणि तिच्यासोबत आणलेलं समुद्राचं बाष्प म्हणजेच पाणी एकाच भागात कोसळेल, म्हणजेच त्या ठिकाणी ढगफुटी होणार देखील या ठिकाणी सांगण्यात आलंय। म्हणजेच किनारपट्टीच्या जिल्ह्यामध्ये केवळ पाऊसच नाही तर प्रचंड मोठ्या वेगाचं वारं त्या ठिकाणी येणार असल्याची माहिती समोर येत आहे। जुने घरे कोसळू शकतात, झाडं पडू शकतात, विजेचे खांब कोसळू शकतात, पत्रे उडून जाऊ शकतात। त्यामुळे या 10 जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। प्रशासन पूर्णपणे तयारीत आहे। NDRFच्या तुकड्या देखील त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत। आता या 16 जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा धोका असल्याचं सांगितलंय। आता बघा सर्वांनी, पुढील 24 तास महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात त्या ठिकाणी धोकादायक ठरू शकतात। तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ येतंय, तसेच कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पुढील 2 तासांच्या आतमध्ये पाऊस दाखल होतोय। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आता समोर आली आहे। 16 जिल्हे जे आहेत त्या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे, कोणत्या 10 जिल्ह्यावर चक्रीवादळ धडकणार आहे आणि हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय आणि कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलाय। चला तर मग संपूर्ण यादी जी दिली आहे तर याची संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण आता पाहून घेऊया। सरकारने याबाबत काही महत्त्वाच्या सूचना तुमच्यासाठी दिल्या आहेत। सर्वप्रथम प्रत्येकाच्या घरात एक इमर्जन्सी किट तयार करा। या किटमध्ये टॉर्च म्हणजेच बॅटरी, जास्तीच्या बॅटऱ्या ठेवा, मेणबत्त्या ठेवा, काडीपेटे ठेवा आणि फर्स्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल फोन तुम्ही पूर्ण चार्जिंग करून ठेवा, कारण पुढील 24 तास अत्यंत भयंकर धोका असल्याचं सांगितलंय। 16 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस येत्या 2 तासांच्या आतमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे बघा, 10 जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ आहे, 16 जिल्ह्यामध्ये पुढील 2 तासांच्या आत पाऊस आहे। मग बघा कोणकोणत्या जिल्ह्यांची लिस्ट आल्या। आता बघा, या 16 जिल्ह्यामध्ये वीज पुरवठा खंडित होण्याची दाट शक्यता आता वर्तवण्यात आल्या। मुसळधार पाऊस आणि प्रचंड मोठे वारे सुरू असताना शक्यतो प्रवास टाळायचा आहे। घराची दारं खिडक्या व्यवस्थित बंद करायच्या आहेत। काचेच्या खिडक्यापासून तुम्ही दूर राहायचं आहे, कारण ते फुटण्याची शक्यता आहे। तुम्ही जुन्या किंवा धोकादायक घरात राहत असाल तर तिथे राहू नका। प्रशासनाने तयार केलेल्या सुरक्षित निवासस्थानी राहा। विजेची उपकरणे बंद करा असं सुद्धा आवाहन करण्यात आलंय। अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका, फक्त सरकारी अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा। तुमच्या मनामध्ये तोच प्रश्न आला असेल की 16 जिल्हे जे कोणते आहेत ज्या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होण्याची शक्यता आहे। तर बघा, या ठिकाणी आता ढगफुटी सदृश पावसाचा धोका असलेल्या 16 जिल्ह्यामध्ये
पालघर आहे, ठाणे आहे, मुंबई आहे, मुंबई शहर आहे, उपनगर, त्या ठिकाणी रायगड, रत्नागिरी, त्या ठिकाणी आता गडचिरोली सांगितले, कोल्हापूर सांगितले, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे। मराठवाड्यातील नांदेडलाही या यादीत स्थान दिले। या व्यतिरिक्त इतर काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट या ठिकाणी जाहीर केला आहे। ऑरेंज अलर्ट असलेल्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढचे 24 तास भयंकर धोका असल्याचं या जिल्ह्यांना सांगितलंय। त्यामुळे घरी राहा, सुखरूप राहा, जर काम नसेल तर घराबाहेर पडू नका, अशा प्रकारचं आवाहन सुद्धा हवामान खात्याकडून करण्यात आले। त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा, या हवामानाच्या अभ्यासावर जर तुम्ही तुमचे महत्त्वाचं मोठं काम करत असाल तर सावधान व्हायचं आहे, कारण हा एक अंदाज असतो। तुम्ही तुमच्या अनुभवी व्यक्तीकडून हा प्रत्येकदा हवामान अंदाज जो आहे तर तो व्यवस्थित समजून घ्या। आम्ही एज्युकेशनसाठी तुम्हाला हा हवामान अंदाज सांगत असतो। त्यामुळे महत्त्वाची मोठी कामे करताना अनुभवी व्यक्तीकडून सल्ला घेऊनच करा। तुम्हाला अशाच प्रकारच्या पावसाची अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।